केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज मुंबई दौरा असणार आहे। सहकार विभागांशी संबंधित कार्यक्रमासाठी अमित शहा यांचा आज एक दिवसीय मुंबई दौरा असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे। त्यांच्या दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहे। ईडीकडून अभिनेता दिनो मोरियाची 3 तास चौकशी झाली आहे। मिठी नदी गाळ उपसा कंत्राटातील 65 कोटी रुपयांच्या थकीत गैरव्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो याची चौकशी केली जाते। या प्रकरणात ईडीने दोघांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे। ठाण्यात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरू आहेत। या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेत। एका भूखंडावरील तळे बुजवून त्या ठिकाणी 13 जमिनी बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली होती। नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय। या आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान 35% खुल्या जागा राखून ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत। या खुल्या जागांवर उद्यानं, मनोरंजन पार्क सुरू करावा आणि त्या जागा संबंधित पालिकांच्या ताब्यात देण्याचे आदेशही देण्यात आलेत। कोकणातल्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून 23 जून पासून गणपती स्पेशल आरक्षणाला सुरुवात होते। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह गणपती उत्सव तिकीट आरक्षण सुरू करत आहे, तर कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकात बदल करून आता गणपती स्पेशल आरक्षण सुरू केलंय। ऐन हंगामातच एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे। तिकीट भाडेवाढ, वेळेवर सेवा नसल्यानं एसटीला त्याचा फटका बसलाय। त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात सरासरी 20 लाखांची घट झाली आहे। यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर गुरुवारी दिवसभरात 36 पेक्षा जास्त लोकल रद्द झाल्यात। यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। पश्चिम रेल्वेवर पॉइंट फेल्युअर तर मध्य रेल्वेवर पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय। आरटीओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण पूर्वेतील खडेगोलवलीच्या 100 फूट रस्त्याजवळील पूल खचलाय। 2 दिवसांच्या संततधार पावसामुळे हा पुलाचा काही भाग खचला, तर हा पूल बंद असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही बॅरिकेटिंग नसून पुलावर वाहतूक सुरूच असल्याचं दिसून येत आहे। रायगडच्या मोहपाडा इथे जोरदार पावसामुळे पातळगंगा नदीत मच्छीमार 20 तास अडकले। बुधवारी दुपारी 3च्या सुमारास हे मच्छीमार मासेमारीसाठी नदीत उतरले होते। दरम्यान अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या पथकानं त्यांना थरारक घटनाक्रमानंतर सुखरूप बाहेर काढलंय। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आलाय। आजपासून 23 जून पर्यंत शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले। तसंच जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक शाखेने या उपाययोजना केल्या आहेत। पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका वाढत असल्याचं दिसतंय। पावसात सतत भिजणं, ओलसर कपडे परिधान केल्याने त्वचेच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। यामुळे रुग्णालयात त्वचा विकारांचे रुग्ण 30 ते 40% वाढलेत। मुंबईतल्या पवई निम्नस्तर जलाशयाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 23 जून नंतर 4 दिवस कुर्ला, भांडूप आणि पवईतील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 30% वाढ झाली आहे। वाढतं प्रदूषण, पेट्रोल डिझेल सारख्या इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर नागरिक भर देत आहेत। मुंबईतल्या समुद्राचा कचरा रिमोट बोटींनी काढण्यात येणार आहे। मुंबई महापालिका समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटींचा वापर करणार आहे। यासाठी 2 बोटींची खरेदी महापालिका करणार आहे।